विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पण शिवसेने बाबतीतला एक प्रसंग आहे की आपण मशाल हातात घेण्याचा प्रयत्न केला, असं काही घडलं होतं का? आणि त्याच्यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरती काही प्रश्नचिन्ह निर्माण माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होण्याचा विषयच येत नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तो आग्रह होता, पण विनायक राऊतांशी बोलताना मी स्पष्टपणानं त्यांना सांगितलं, बाबा मी जरी आपण आता हे मोडलेला संसार सांधण्याच्या दृष्टीनं विचार करतोय, तरी जे बिघडलंय ते सुधारवण्याच्या दृष्टीनं पनवेलमध्ये मी तुमचं निशाण घेईन, पण मी काम मात्र शेतकरी कामगार पक्षाचंच करेन. माझं कार्यालय शेका पक्ष कार्यालयच राहील. माझं काम शेका पक्षाच्याच माध्यमातून होईल. मी फक्त विधिमंडळ गटाचा सदस्य म्हणून निवडून आलो तर तुमच्या पक्षाशी संबंधात असेल. मी काही शिवबंधन बांधून घेणार नाही, मी प्रवेश वगैरे करणार नाही, हे अतिशय स्पष्टपणाने सांगितलं. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी गेलो, पण मी जातानाही कार्यकर्त्यांना सांगितलं हे चुकीचं होतंय, पण साऱ्यांचाच इतका टोकाचा आग्रह होता की आम्ही ती चर्चा केली. फक्त विधिमंडळातल्या तुमच्या व्हीप मला लागू होईल, बाकी मी शेका पक्षाचंच काम करेन. मृतावस्थेत असलेली शिवसेना शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडी म्हणून आपण काम करताना आमच्या सोबतीनं वाढलेली आहे. आपण एकत्र आम्ही मिळून प्रगती करू.